तपास यंत्रणेने मान्य केली नाही। ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरवणे यांनी अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं। मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा, इथे येऊ नको। आणि हे हत्याचं प्रकरण तेव्हा झालं। माझी फक्त एवढीच विनंती आहे, ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। मी आपल्यासमोर अभिषेकचे वडील आणि गेली 40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर मुंबईमध्ये काम करणारे कार्यकर्ता म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो। पहिल्यांदा ज्यावेळेला अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली। ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं। त्याने असं म्हटलं, गाडी गाडी स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का? आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे। त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं, हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे। ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत, आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत। तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार? मला ह्या 3 मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती, तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे। काही आमच्या आमदारांनी, माननीय विलासजी पोट्टे साहेब, अंबादासजी दानवे आहेत, अनिलजी परब आहेत, यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेले आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा, त्याच्यानंतर मेहुल पारे, आणखी एक अज्ञात व्यक्ती, अशी त्या फुटेजमध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवले, तुमच्याकडून ते पेन ड्राईव्ह पोहोचला होता। हे फुटेज आम्ही जमवले होते, हे पोलिसांनी जमवलेले नाही। आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळेला हे मी काही विधानसभेतलं प्रोसिडिंग वाचलं त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात, विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय
हे दिसत नाही. त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता. म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे, माझं नाही, सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे, ज्यांनी जगातील हे जे चित्रफित पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते, मारणारा कोण दिसत नाही. असेल नसेल हा नंतरचा प्रश्न, पण चौकशी करणं हा यंत्रणेचे कर्तव्य आहे. पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे. तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः गोळ्या काढून घेतल्या, तेही दिसत नाही फुटेजमध्ये. त्यांनी जे पोटमाळ्यावरती तो गेला म्हणजे खाली अभिषेकची हत्या केली, त्याच्यानंतर तो पोटमाळ्यावरती जातो, त्यावेळात काही मिनिटं लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो. मला वाटतं ह्या सुद्धा एक संशयाचा भाग. आम्ही संशय घेणारच, कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही, त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालणारा कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता याचे आम्ही वारंवार पत्र देऊन, आम्ही 3 पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणेला आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे. त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात, मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे डीसीपी आणि सिनियर यांना हे फुटेज दाखवले, त्यांच्याकडे फुटेज नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले. तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे आमच्या पोलिसांकडे मागितली होती की बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचा आमचा म्हणजे हा कट आहे की हा एकटा, त्यांनी जे पोलीस आजपर्यंत तपास करतायत की अभिषेक आणि मौरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनस्य म्हणा, कुठलाही शब्द वापरा, तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत. तसं नाहीये. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून, त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे, तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे. म्हणजे स्टेटमेंट आहे, आरोप नाही, स्टेटमेंट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडे 120B आणि सेक्शन 24 IPC कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली. मी स्वतः डीसीपींना भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली. त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं. आज 40 दिवस झाले, 90 दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे. आणि अशाच पद्धतीने जर तपास संथगतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही. मग सरकार का घाबरतं या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे. आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते. आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या. हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास आता हायकोर्ट ठरवणार कुणाकडे, सीबीआयकडे द्यायचं, काय करायचं. आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमेंद्र मिश्रा,
त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील ॲडव्होकेट भूषण पाटील हे अपील झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता आमच्या तिथून वाचूनच दाखवली. न्यायालयाने असं म्हटलंय मॉरिसला गन दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होतंय. म्हणजे कुणी दिले असेल मिश्राने, असं मी नाही म्हणत. म्हणजे आमच्याकडे जे जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये म्हटले. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरिस करुणाव अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या आहेत एकत्र जाऊन. आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हेही माहिती होतं की अभिषेक आणि मॉरिस यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हेही त्याला माहिती असतं असं सत्र न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीचं निरीक्षण आहे. त्याचं लायसन मॉरिसचं त्याचं लायसन हे मी ह्याच्याकडे जमा होतं मॉरिसकडे हे सुद्धा न्यायालयाने त्याच्यामध्ये त्यांच्या निरीक्षणाने म्हटलंय. न्यायालयाने असंही म्हटलंय की जो गन होती ती लॉकरमध्ये ठेवायचे. म्हणजे तो आला तिथे गेटवरती की वरच्या माळ्यावरती जे पोटमाळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकरमध्ये गन ठेवायची. तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे जर तिथे लॉकरमध्ये गन असेल आणि ते मिश्राकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गन काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे. लॉकरची तोडफोड झालेली नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता. म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्य त्याला ती सहज गन उपलब्ध करून देता आली. हे सगळे निरीक्षण मधून सुद्धा जर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेत नसेल तर आज नाईलाजानं आम्हाला हायकोर्टात जावं लागतंय. आणि म्हणून मी आज ही तुमच्यासमोर मी आलेलो आहे की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारचं ठीक आहे त्यांनी मारलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांनी काढलेल्या फिल्ममधून माझा मुलगा गेला तेव्हा त्यांनी त्यांचं मुलं जाण्याचं दुःख काय हे त्यांनी धर्मवीर फिल्ममध्ये आणि आता अनेक भाषणामध्ये दाखवला. तसाच तो माझा मुलगा होता. मग मुख्यमंत्र्यांनी त्याहीकडे लक्ष द्यावं अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. घोसालकर साहब एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए आपका क्या कहना है कोर्ट का जो जजमेंट आप बता रहे थे क्या ऑब्जर्वेशन है आपका. मैडम थोड़ा 4 लाइन आपकी ब्रीफ और क्या क्या डाउट है आपको. जैसा मैंने अभी जो हमारे पहले से डाउट था कि जब ये हत्या हुई तभी मैं तपास यंत्रणा के प्रमुख को तीसरे दिन मेरे घर पे बुलाया और हमारा व्यू बताया कि आप अगर मॉरिस और अभिषेक इनकी जो उनका झगड़ा था करके मारा इतने तक ये केस की तपास कर तो केस समाप्त कर रहे ऐसी बात नहीं है. और जो हमें वहां के लोगों का जो सीसीटीवी का फुटेज हम लोगों ने लाया था हम लोगों ने मेरे सामने मेरे घर पे डीसीपी और सीनियर को बताया ये फुटेज है. ये फुटेज में मेहुल पारिक वहां है मिश्रा वहां है और एक अन्य व्यक्ति वहां खड़ी है वो हाफ पैंट में है. तो ये कौन है उसका आप जांच करो. ये मैंने कहने के बाद में तेजस्वी ने लिखित स्वरूप से भी पुलिस को सीपी और यंत्रणा के सारे लोगों को लिखित से मांग की कि ये फुटेज के जो हम लोग ने दिया है उसकी सखोल चौकसी होना चाहिए. हम लेटर देने के बाद वो लोगों ने नहीं जो ये अमेंद्र मिश्रा तो 4 दिन में छूट गया
उसको छूट गया मीन्स उसको जेल कटड़ी दी, किसी में नहीं रखा। ये भी हमें डाउट है कि 302 कलम लगने के बाद तुरंत विदाउट ये जो हम संशय व्यक्त किया वो विदाउट इन्विकेशन उसको जेसी देने का मतलब क्या, वो जामीन ले सकता है, वो जामीन के लिए अर्जी कर सकता है। 25 तारीख को उसने जमीन के लिए अर्ज किया। जब ये बात मुझे मालूम पड़ी तेरे हमारे वकील साहब आज यहाँ उपस्थित है, एडवोकेट भूषण मानी, उन्होंने उधर जाके इंटरव्यू किया और उनने आर्गुमेंट किया। आर्गुमेंट करने के बाद सरकारी वकील ने भी आर्गुमेंट किया, बाद में उनके वकील ने आर्गुमेंट किया और उसके बाद जो सत्र न्यायालय माननीय न्यायालय ने जो निरीक्षण जो नोट किया वहां उनके ऑर्डर में, उसमें पहला एक उसने कहा है कि ये सब जो हम कहा था वही कहा है कि मॉरिस के पास गन दिया है, मॉरिस के पास गन दिया है, ये प्राथमिक सिद्ध होता है। उसने जो फाइल क्राइम की चेक की उसमें से उसने निरीक्षण दिया है। तो हम यही कहते थे कि मॉरिस के साथ और कोई लोग हैं। ये दोनों जो गन में लगती है वो बुलेट गोलियां खरीदी करने के लिए साथ में दुकान में गए, इसका मतलब ये कट है, दोनों को मालूम है क्या करना है। तो वो भी न्यायालय ने जो हम मांग की कि वो 120B 34 सेक्शन लगा, वो भी पुलिस ने लगाया नहीं। तीसरी चीज न्यायालय ने यह कही है कि अभिषेक और पॉलिटिकल मॉरिस इनका झगड़ा था, वो इसको मिश्रा को मालूम था, यह भी न्यायालय ने कहा है। और वो उसका जो लाइसेंस है वो उसके पास रहना चाहिए, मिश्रा के पास, वो नहीं था, उसके पास नहीं था। पुलिस ने जब जांच की तो मॉरिस के पास मिला। जब भी वो लॉकर में वो कहता है कि हम लोग जाने के बाद लॉकर में एक गन रखते हैं, अगर उसको मॉरिस को गन लेना है तो लॉकर की चाबी अगर मिश्रा के पास है तो उसको खोलने के लिए या कुछ एक लॉकर तोड़ना पड़ता था। वो भी न्यायालय ने बोला है कि वो लॉकर की तोड़फोड़ नहीं हुई, इसका मतलब मॉरिस को वो लॉकर का एक्सेस था, इसका मतलब उसके पास भी चाबी थी। तो ये सब बात कहने के बाद भी पुलिस कुछ कार्रवाई नहीं कर रही है। मैं खुद मिला, लेटर दिए और आज हम निर्णय लिया कि 90 दिन के बाद अगर ये चार्जशीट देने की उनको बंधन है। अगर ये सब निरीक्षण नहीं आया तो आरोपी छूट जाएगा, उसको कोई सजा नहीं मिलेगी। एक आदमी को मर्डर करने के बाद भी, ये सारे पुरावे हमारे साथ होने के बाद भी वो आदमी छूटता है, ये गवर्नमेंट का, इसका मतलब गवर्नमेंट ये चौकसी लिए क्यों घबरती है, ये हमारा सवाल है। और मुझे विश्वास नहीं है कि गवर्नमेंट हमारे बाजू में खड़े होगी। जिस तरह इस पश्चिम उपनगर में जैसे हमारे नगर सेवक के बारे में एक एक छोटे छोटे कारण के लिए FIR दर्ज कर दिए जाते हैं, पुलिस का दबाव है। हमारे भोईर जी है, योगेश भोईर, उनके ऊपर भी तरह तरह के आरोप करके उनके ऊपर भी उसको जांच लगा दी है। हमारी नगर सेविका फुरसिंगे है, उनके घर पे भी हमला हुआ था। हमारे नगर सेवक बालूब्रीत को भी दहशत छोटी बात के लिए FIR डायरेक्ट दर्ज करते हैं, इसका मतलब पुलिस के ऊपर दबाव है और शिवसेना उद्धव साहब गठ के परेशान करने का काम ये कर रही है। इसलिए मुझे ये यंत्रणा का कोई विश्वास नहीं है। इसलिए मैं हमारे एडवोकेट भूषण माड़ी के ओर से हम लोग कल हाई कोर्ट में रिट पिटीशन कर रहे हैं और हमारी ये मांग है कि ये जो क्राइम है, क्राइम से ऑफ इंक्वायरी वो निकालो और CBI में दो, या हमारी मांग है। सर, ज्या पद्धतीने आपण घटनाक्रम सांगितलेला आहे त्यामध्ये असंही म्हणायचं आहे का आपल्याला की मॉरिसची ही हत्या झाली, कारण
तुम्ही म्हणालात की पोटमाळ्यावरती गेले आणि त्यानंतर ती हत्या झाली, त्यावेळी तिथे कोण होतं का? तर मॉरिसची ही हत्या झाली आहे का असं आपला संशय? नाही, हा पोलीस तपासाचा एक भाग आहे. मॉरिस खाली त्याला मारतो, गोळीबार अभिषेकला झाला तर फुटेजमध्ये दिसतंय, कोण मारणारा दिसत नाही. वरचे फुटेज बंद आहे. वरती जो मॅगझिन फ्लोर होता त्याचा छोटा फूटमाळा होता तिथले बंद आहे. त्यालाही मारताना वरती पण फुटेज नाही, खाली पण फुटेज नाही. मग असा संशय येतोय, बरं तिथे गेल्यानंतर तिथली लाईट बंद होती, आता स्वतःला मारून काय लाईट बंद करायला जाणार माणूस? त्या वेळेला जर मॉरिसनी वरती स्वतःवर गोळी काढून घेतली, हे खरं आहे थोडं मला चौकशीचा भाग आहे. मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि तो मरेल. त्यामुळे अनेक असे काही बारकावे याच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जी मागणी करतो की या सत्र न्यायालयांच्या माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करूनही आज 40 दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही, पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते असा आमचा संशय आहे. आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून ती वेगळ्या यंत्रणेकडे शिवाईकडे द्यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत. तुम्ही म्हणालात की तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तुम्ही दाखवलेले आहेत ते तुम्ही स्वतः जमा केलेले होते, पोलिसांकडे ते उपलब्ध नव्हते. मात्र ज्या खोलीत ही घटना घडली त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही स्वतः पोलिसांकडनं पाहिलेलं आहे का? पोलिसांना मी विचारलं, आमच्याकडे फुटेज आम्ही जमा केले आणि त्याला घरी बोलवले आणि त्याला विचारलं हे फुटेज तुमच्याकडे आहेत का? ते म्हणजे आम्ही जमा केले नाही. मग हे फुटेज आम्हाला द्या. मग आम्ही त्यांना दिले आणि याचं आम्ही लेखी त्यांना पत्र देऊ असं पण नाहीये. कोर्टात सुद्धा आम्ही दाखल केलेलं आहे. मी आणखी काही प्रश्न असतील आमचे मांडच्या नंतर जे काही आमच्याकडे सध्या अस्तित्वात असलेले जे काही फुटेज आहेत, जे काही पुरावे आहेत, या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ज्ञ किंवा सामान्य लोकांनी, लाखो लोकांनी ही लाईव्ह पाहिलेलं आहे, त्यांचं असं मत आहे की असे ह्या अँगलनी तपास व्हायला पाहिजे की ह्या दोघांना मारणारा आणखी तिसरा व्यक्ती होता का, त्यावर चौकशी व्हावी. असा चौकशी ही आमची मागणी आहे. मुसाफर साहेब, या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत नाही. दैसर, बोरीवली किंवा मागाठाण्याचे भाजप किंवा संजय गटचा कोण पुढारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं तुम्हाला डाऊट आहे का? हे बघा, मी आता कुणाचं नाव घेणार नाही. प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे. आता ह्या चौकशीमध्ये जर ते इन्व्हॉल्व असतील तर त्यांची नावं येतील. जर ते इन्व्हॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी, आम्हाला विचारावं, आम्ही सांगू त्यांना आमची काय भूमिका आहे ती. पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही सखोल चौकशी करा आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये रिट दाखल करून मला दाद मागायचे की पोलीस यंत्रणा जी आत्ताची अस्तित्वाची यंत्रणा आहे ती काम करत नाहीये. ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही लेखी स्वरूपात देऊन प्रत्यक्ष भेटून आम्ही मागणी करतो. तशा इव्हन साधं पोलिसांनी हिचे लेटर आहे सगळीकडे, साधं एक फोन पण करून त्याला काय तुम्ही लेटर दिलं, तुमचं काय म्हणणं आहे, एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली नाही आमच्या लेटरची. याचा अर्थ काय होतोय? जर आम्ही तक्रारदार आहोत, आमच्या घरामध्ये इन्सिडेंट झालेला आहे, तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमांड पैसे तुम्ही येऊ नका, आम्हाला बोलवा, तुमचं याच्यात नेमकं काय म्हणणं आहे, पोलीस का घाबरते या सगळ्या गोष्टीला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक सीसीटीव्ही समोर आलेला होता, तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी 2 मिनिटे मेहुल पारेख त्या केबिनच्या समोरून बाजूला आला, त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसच्या समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत आहेत. मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिले जात होतं. पोलिसांनी मेहुल पारेखची मॅरेथॉन चौकशी केली, मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं? 100%. कारण पोलिसांनी पहिल्यामध्ये असं सांगितलं की त्याची आई ही तिथल्या बाजूला असलेल्या 2-4 मिनिटावर करोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि तो तिथे गेला होता. बरोबर आहे.
आता हा इन्सिडेंट 7 नंतरचा आहे. आईला 5 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये 5च वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय, आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे सीसीटीव्हीचा, तो तिकडे फिरतोय, तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात. त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते. कुठेतरी राजकीय स्वातंत्र्य कुणाला तरी वाचवलं जातंय का या संपूर्ण प्रकरणात? म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाही. पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रारदार आहोत किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी 40 वर्षे राजकारणात लोक स्वतः नगरसेवक राहिला, त्यांची पत्नी नगरसेवक मुंबई शहरामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फतही आमच्या तिथल्या नगरसेवकांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोंडावरती अडकवण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक, सत्तेत असलेले लोक वापर करतायत का, अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे. घोसालकर साहब, हिंदी में एक बार और जानना चाहेंगे कि जिस तरह से पूरा घटनाक्रम आप बता रहे हैं, इस पूरे मामले में तीसरे व्यक्ति का जिक्र कर रहे हैं कि कमरे में एक और शख्स था. क्या उस तीसरे शख्स की भूमिका संदिग्ध आप लोगों को लगती है कि तीसरे शख्स ने ही इन दोनों घटनाओं को अंजाम दिया, या फिर मॉरिस ने? इसके लिए हमारे पास 3 रीजन है. पहला रीजन है जो हमने फुटेज देखा है, अभिषेक को गोली लगती है, वो दिखता है, मारने वाला कोई दिखता नहीं है. दूसरा हमारा डाउट है कि अगर मॉरिस ने खुद को गोली डाला, अभी 5 फायरिंग हुई है, 5 फायरिंग उसने अभिषेक के ऊपर की है, बराबर है, उसमें भी पुलिस ऐसी करते हैं, उसकी गन लॉक हुई. अभी उनके पास लाइसेंस नहीं था, उनके पास गन नहीं था, लॉक हुई, तो लॉक हुई गन वापस शुरू करना और खुद के ऊपर मार डालना, ये सब जो पता दिया जाता है वो संशय की एक हमारे मन में शंका है. तो इसलिए हम बोल रहे हैं, हम नहीं है, जब भी हम लोगों से हमारे बात करते हैं, कोई तज्ञ लोग हमसे मिलते हैं और फुटेज देखने वाले लाखों लोग का ये कहना है कि इसमें तीसरा आदमी हो सकता है. मैं ऐसा नहीं बोलता था. तो इस तरह से इंक्वायरी होना चाहिए, ये हमारी मांग है कि कौन था उधर. एक आदमी आया, वो जो फुटेज में दिखता है, हाफ पैंट डाल के वो अंदर आया, बाहर गया, ये सब फुटेज में है. उनकी इंक्वायरी क्यों नहीं करते हैं आप लोग, ये हमारी मांग है. मेहुल की भूमिका को लेकर भी क्या कोई डाउट है, क्योंकि पुलिस का शुरुआत में कहना था देखो मेहुल नहीं था, मेहुल ये उनका आदमी है और वो उनके साथ रहता था और उनको सब उनके व्यवहार, मॉरिस के व्यवहार वो देखता था. इतना नजदीक का आदमी था. जब भी मॉरिस के ऊपर कोई 2-3 कंप्लेंट हुई है, जो एफआईआर हो गई है, उसमें सारे देने लेने का सब जो काम है ये सब मेहुल करता था. तो इसका हमको मतलब है कि मेहुल इसमें इन्वॉल्व है. हाफ पैंट वाला शख्स मेहुल ही है? नहीं, वो दूसरा है, तीसरा आदमी है, और एक तीसरा आदमी है मेहुल छोड़ के. क्या कोई पॉलिटिकल रीजन हो सकता है इसके पीछे? कोई पॉलिटिकल, ये काम है यंत्रणा का तपास करना. हम लोग ने जो फुटेज दिया है, हम लोग ने जो उनको कहा है, हिस्ट्री बताया है, उसके ऊपर उनको इंक्वायरी करना चाहिए. वो नहीं करते हैं ना, इसलिए हम लोग अभी हाईकोर्ट में मूव होते हैं. आपण सांगितलं उदय सामंत उद्योगमंत्री म्हणाले गँगस्टरचं वाद अंतर्गवाद उभाठामधला गँगस्टर वाद, तर याच्याबद्दल काही खातरजमा केलीत का? मी फक्त वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे. त्याच्यावेळी माहिती असेल तुम्ही मागा. आता मी आपल्या माध्यमातून उदय सामंतकडे मागणी करतो की बा आमच्याकडे अंतर्गवाद, त्याने आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केलेला त्या बातमीमध्ये. संजय राऊत आणि आणखी याच्यामध्ये माझ्याकडे ती बातमी आहे. तर मी विनंती करतो आपल्या माध्यमातून सामंत साहेबांकडे काही जर माहिती असेल तर आम्हाला दिली तर आम्ही त्या अनुषंगाने त्या दृष्टीने तपास करायला लावू किंवा इन्क्वायरी करू. ओके, धन्यवाद. मॅडम हिंदी थँक्यू.
पाठवली तर कॉपी देऊ शकतो. एक मिनिट ठीक आहे. एक ते चालले दुसऱ्या कुठे 2 मिनिटं रे 2 विषय दापोली रिसॉर्ट तो पण महत्वाचा विषय हे दादा करायचं का चालू नाही ते सांगतात माहिती देतात. आज हायकोर्टामधून एक ऑर्डर आलेली आहे की जे साईड शॉट प्रकरणामध्ये तुम्हाला क्लीन चिट दिल्यासंदर्भात काय नेमकी माहिती आहे? गेले 2.5 वर्ष हा विषय नागडा पोपट किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून वारंवार हा आरोप केला जात होता. या साई रिसॉर्टशी माझा संबंध आहे, माझंच ते आहे. आपल्याला माहिती आहे की या प्रकरणात ईडीने देखील कारवाई केली होती. या प्रकरणात माझे मित्र सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. 11 महिने सदानंद कदम ईडीच्या कस्टडीत होते. ज्यावेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ओक साहेबांनी 2च प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय, प्रोसिड ऑफ क्राईम काय आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं. त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली. शब्द शरणागती आहे म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या. यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला. यावर मी येतोच, पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट गैरमार्गातनं पैसे कमवून बांधलेलं आहे. त्याची ईडीची चौकशी झाली. त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिले ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत. यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या 1 महिन्याच्या आत, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. आम्ही देखील सांगितलेलं आहे की जर परवानगी दिली त्याच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही स्वतः तोडू. आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही आढळलं की अतिरिक्त बांधकाम काही आहे तर आम्ही स्वतःच्या खर्चाने तोडू. याचा अर्थ असा होतो की आम्हाला परवानगी दिलेली जेवढी आहे तेवढं बांधण्याचा अधिकार त्या साधारण कदमांना होता.
मी आज त्यांच्या वतीने का आलोय, कारण ह्या प्रकरणाच्या प्रत्येक बातमीमध्ये अनिल परब यांचे सहकारी, अनिल परब यांचे निकटवर्तीय, अनिल परब यांचंच रिसॉर्ट, अशी प्रत्येक वेळेला तुमच्या माध्यमातल्या बातम्यांमध्ये देखील प्रत्येक वेळेला माझा उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आलोय. पण त्याच वेळेला कोर्टाने जे काल ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत ती अशी आहेत की ही सरकारने केलेली मालाफाईड ऍक्शन आहे. कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे. म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने, उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का? आणि या बाबतीमध्ये कोर्टाने त्या पट्ट्यात असलेली सगळी रिसॉर्ट्स, सगळी हॉटेल्स, सगळे बंगले, सगळी घरं यांच्या बाबतीतला अहवाल मागच्या डेटला मागितला होता. तो अहवाल अजूनही दिलेला नाही. त्याच्यावर काल कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितलं आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे. एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे. कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे, परंतु तुम्ही सोयीस्कररित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरणं फक्त घेऊन पुढे जात आहे. ही कोर्टाची कालची ऑब्झर्वेशन्स होती. आम्ही जो वारंवार आरोप करत होतो की हे सूडबुद्धीने जे विरोधातले लोक आहेत, जे त्यांना दबत नाहीत, जे त्यांना शरण जात नाहीत, अशा लोकांवरती कारवाई होते, त्याच्यावरती काल कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जरी उद्या यांनी पक्ष बदलला तरी देखील जर यांची कारवाई असेल तर ती झाली पाहिजे. अशा प्रकारची ऑर्डर काल कोर्टाने केलेली आहे. हे खास सांगण्याचं कारण आपल्याला की ज्या पद्धतीने सरकार दबाव लावते यंत्रणांचा वापर करून, माणसं सरेंडर झाली, त्यांच्या पक्षात गेली की त्यांची भूमिका बदलते. एका केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावरती झालेली कारवाई सरकारी पक्षाने कशी दाबली किंवा कशा पद्धतीने. आणि आज आपल्याला माहिती आहे की कोर्टाने पुढच्या डेटला म्हणजे 15 एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरामध्ये कोस्टल झोनचं व्हायोलेशन झालेल्या जेवढी पण प्रकरणं आहेत या सगळ्या प्रकरणांचा तपशील मागितलेला आहे आणि सांगितलंय या रिसॉर्टवर जर कारवाई होणार असेल तर सगळ्या रिसॉर्टवरती कारवाई झाली पाहिजे. याचा अर्थ या किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जे कोकणातलं पर्यटन काही जण पुढे मागे असतील, हे सगळं पर्यटन उखडून काढण्याचं काम आणि त्याचं पाप हे या किरीट सोमय्या नामक नागड्या पोपटावरती जातं. आणि म्हणून हे सगळ्यांना कळावं की कशा पद्धतीने खोट्या कारवाया केल्या जातात. आणि कोर्टाला देखील म्हणजे हात जोडून विनंती आहे की आमच्या आयुष्याची काही वर्ष ही या सगळ्या भानगडीत फुकट जातात. एक माणूस कारण नसताना सुप्रीम कोर्टात त्याला सांगितलं जातं की त्याला सोडून द्या, आमचा काय आक्षेप नाहीये. मग 11 महिने त्याच्या आयुष्यातले जे वाया गेले याची जबाबदारी कोण घेणार? गेले 2.5 वर्ष माझ्या नावाने जे बोंबलले, माझ्या घरच्यांना जो त्रास झाला, मी पहिल्या दिवशी इथेच बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. परंतु गेले 2.5 वर्ष सगळ्या चौकशांना सामोरं जावं लागलं, सगळ्या यंत्रणांना सामोरं जावं लागलं. मानसिक, आर्थिक, सगळ्या प्रकारचा शारीरिक त्रास, सामाजिक. आणि आम्हाला चोर ठरवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. कारण आता ही प्रकरणं कोर्टात येतात आणि कोर्ट त्याला ताशेरे मारतं, परंतु तोपर्यंत जे काही नुकसान होतं याला जबाबदार कोण, हा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहिलाय. माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे. ज्या खोट्या तक्रारी यंत्रणा नोंदवून घेतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि जे खोट्या तक्रारी करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. म्हणून मी आपल्यासमोर या निमित्ताने आलोय. 2 प्रकरणं ज्या प्रकरणामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. सर, ज्या पद्धतीने आपल्यावर आरोप झाले त्या आरोपांसंदर्भात आपण म्हटलात की अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कारण चुकीच्या
मानहानीच्या केसमध्ये बोलत, तर दुसरीकडे जे आरोप झाले त्यांच्या संदर्भात आपण काही मानहानीचा गुन्हा किंवा मी मानहानीचा तर दावा केलेलाच आहे. मी 100 कोटीचा दावा केलेला आहे. आता एक तर 100 कोटी त्यांनी द्यावं, नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहेच. नेमकी आपल्यावर जी कारवाई झाली ती आपण कोर्टाचं निरीक्षण होतं की मलाफाईड इंटेन्शनने झालेली कारवाई होती. नेमकं हे मलाफाईड इंटेन्शन नेमकं कुणाच असावं असं आपल्याला वाटतं? किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरती ही कारवाई झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये पॅरेग्राफ 10 आहे, आपल्या ऑर्डरमध्ये prima facie there is a substance in a contention raised by Mr. Mone, London Council, that the action taken by the state of Maharashtra against the present petitioner is mala-fide in nature for various reasons. However, if the resort is in question is found in violation of CRZ notification or the direction of the relevant rules, regulations, permissions of the same cannot be allowed to stand. In any case, London Council, the petitioner has already filed the undertaking that the part of the resort is execution permission dated so and so of sub-divisional office Rapoli, we will demolish. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मालाफाईड ऍक्शन आहे. आणि ज्या वेळेला कोर्टात मालाफाईड ऍक्शन ठरते त्यावरती माझा जो दावा आहे त्यांच्यावरती मानहानीचा तो आता याच्या पुढे सुरू होईल. मी माझ्या दाव्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमय्याकडनं 100 कोटी वसूल करीन. मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्यांनी तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची. तो तर निर्लज्ज आहे, मागेल पण कदाचित. साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे. किरीट सोमय्या यांनी सकाळी सुद्धा माध्यमांना एक व्हिडिओ करून पाठवला स्वतःच्या प्रतिक्रियेचा. त्यामध्ये ते साई रिसॉर्ट बांधकाम तोडण्याचे आदेश असं स्पेसिफिक उल्लेख करतात. मात्र अतिरिक्त परवानगी शिवाय जे बांधकाम आहे ते तोडण्याचे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचा उल्लेख सोयीस्करपणे प्रत्येक वेळी टाळताना ते पाहायला मिळालेले आहेत. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट तोडण्याचे कोर्टाने आदेश दिलेत असं ते जे काही प्रतिक्रिया देतात त्यावरती तुमची काय भूमिका आहे? म्हणूनच मी आलो. खरं म्हणजे हे पिटिशनर सदानंद कदम आहेत, मी नाहीये. परंतु प्रत्येक वेळेला ते हे माझ्या नावाचाच उल्लेख करतात, अनिल परब यांचंच रिसॉर्ट असं सांगतात, म्हणून त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ही ऑर्डर ज्याला कायदा कळतो त्याने वाचावी. आणि याच्यामध्ये अतिशय स्पष्ट दिलेलं आहे आणि आम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की जर याच्यामध्ये बांधकामाला दिलेली परवानगी याच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त बांधकाम असेल तर ते आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने तोडू असं आम्ही म्हटलेलं आहे. कोर्टाने आदेश दिलेले नाहीत. आम्ही स्वतः हे मान्य केलेलं आहे की जर परवानगी, याचा अर्थ तिथे परवानगी होती म्हणजे याचा अर्थ जो किरीट सोमय्या दगड तो घेऊन जात होता ना हातोडा, आता हा हातोडा उलटा कोर्टाने त्याच्या टाळक्यात आणलेला आहे. आणि त्यामुळे हा जो काय अतिरिक्त जर बांधकाम असेल तर ते तोडायची आम्हीच मागणी मान्य केलेली आहे. आणि किरीट सोमय्या जे वारंवार सांगतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते आणि म्हणून मी आज इतक्या दिवसांनी शेवटी हे सिद्ध झाल्यावरती आपल्या समोर आलेलो आहे. हा त्याने थर्माकोलचाच मारला पण कोर्टाने खराखोरा मारला ना. साहेब, निवडणुका किंवा सत्ता केंद्र हे डोळ्यासमोर ठेवूनच या संपूर्ण कारवाया झालेल्या आहेत का? तपास यंत्रणांचा चुकीचा पद्धतीने वापर झालाय का? तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या फक्त लोकांसाठी केला जातो आणि विशेषतः जे झुकत नाहीत, जे दबत नाहीत अशा लोकांच्या विरोधात जास्त प्रभावाने केला जातो. घाबरवून लोकांना दाबणं हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असतो. कदाचित मी जर गेलो असतो दुसऱ्या पक्षात तर हे रिसॉर्ट अजून 5 मजले वाढवायला परवानगी मिळाली असती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्या विरोधात जो गुन्हा होता ते कायम ठेवलेला आहे. सत्र न्यायालयाने त्याला सिद्ध केलं हायकोर्टानं आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. नाही, याच्या बाबतीत आम्हाला जास्त काही माहिती नाही, त्याच्यामुळे त्यावरती बोलणं आम्ही उचित ठरवणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी पॉलिटिकल राजकीय प्रश्नांकडे येतोय की महाविकास आघाडीचा जर नाही, आजची विशेषतः ही पत्रकार परिषद घोसाळकर साहेबांची होती आणि हा विषय मी मुद्दामून आजच ऑर्डर झाली म्हणून तुमच्या समोर दाखवला. बाकीचे प्रश्न रेग्युलर पत्रकार परिषद. राज ठाकरे महायुती योगेश हिंदी
नहीं मतलब सर आपका वीडियो रॉकिंग कल वाला बहुत चल रहा है एरिया में, रियली गुड, बहुत चलो। हाँ बहुत, हम लोग भी चला रहे हैं, लोग भी बहुत सीख रहे हैं। मोबाइल वाले को बोलो ना, पूरा मुंबई दिल्ली में चल रहा है सर। कैसे बरे यार हर्षलजी ले लो जल्दी दावा किया है बाकी कोई नहीं। क्या कोर्ट का ऑर्डर है जेठ सोमैया के मुंह पर ऑर्डर गिरता हुआ नजर आ रहा है? आप तो जानते हो कि 3 साल से सही रिसोर्ट और मेरा ताल्लुक यहाँ पर बार बार जेठ सोमैया डिस्कॉन नंगा पोपट कहते हैं। बार बार ये कहा जाता था कि ये रिसोर्ट इलीगल है, अनिल परब के पैसे से बनाया हुआ है। इसके बारे में सदानंद कदम जो मेरे मित्र है, ये रिसोर्ट के मालिक थे, उनको ईडी ने अरेस्ट की थी, 11 महीने उनको अंदर रखा था। जब सुप्रीम कोर्ट में ये बात आई तो सुप्रीम कोर्ट ने पूछा कि इसमें गुनाह क्या है, कौन से गुनाह से इनको अरेस्ट किया है, प्रोसीड ऑफ क्राइम क्या है और इनको इतने महीने अंदर रखने का कारण क्या है। उस वक्त सुप्रीम कोर्ट में वकीलों ने सरेंडर कर दिया, मराठी में जिसको शरणागति कहते हैं। सरेंडर होने के बाद में कोर्ट ने कहा कि इनको तुरंत छोड़ा जाए, लेकिन हमारी न्याय व्यवस्था को विनती है कि 11 महीने एक आध आदमी के जिंदगी के 11 महीने जेल में बिना कोई अपराध के गुजारना ये कोई न्याय नहीं है। दूसरी बात यह है कि ये रिसोर्ट इलीगल है, ये रिसोर्ट पूरी तरह से तोड़ना चाहिए, ऐसी बार बार मांग की जाती थी। आज मैं इसका जवाब इसलिए देने के लिए आया हूं क्योंकि मेरा नाम उससे जोड़ा जाता था। कल जो कोर्ट में ऑर्डर हो गई उसमें कोर्ट ने पूछा और हमने भी ये कहा कि जो परमिशन डिविजनल ऑफिस ने दी है उसके बाहर अगर जाके कोई कंस्ट्रक्शन है तो हम हमारे पैसे से उसको तोड़ेंगे, और वो कोर्ट ने मान लिया और 1 महीने की मोहलत दी और कहा कि अगर परमिशन के बाहर कुछ बांधकाम है, कंस्ट्रक्शन है तो उसको तोड़ा जाए। लेकिन उस समय कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन दिए है वो ये है कि सिर्फ पॉलिटिकल लोगों के ये पिटिशनर पे की गई कार्रवाई ये मालाफाइड है, मतलब गैर है, जानबूझ के कुहेतु से की गई कार्रवाई है। और ऐसे जितने भी रिसोर्ट्स, ऐसे जितने भी बंगले, कुछ केंद्रीय मंत्रियों के बंगले
इसी सीआर जोन का वायलेशन करते हुए वहां पर है, उनका भी रिपोर्ट कोर्ट ने मांगा है, जो गवर्नमेंट ने इस डेट को दिया नहीं है। गवर्नमेंट ने उनको फाइनल डेट 15 अप्रैल दी है कि इस सही रिसोर्ट के साथ में जितने भी कोस्टल रीजन में, फिर वो रत्नागिरी हो, रायगढ़ हो और सिंधुदुर्ग हो, कितने रिसोर्ट्स, कितने बंगलोज, कितने होटल्स, कितने घर, ये सब अगर वायलेशन है तो एक पे ही कार्रवाई क्यों, सभी पे कार्रवाई होनी चाहिए। और मुझे ऐसे लगता है कि कोकण ये पर्यटन के लिए जाना जाता है, बड़ा टूरिज्म है, छोटे मोटे बिजनेस करने वाले लोगों के ऊपर आज कोर्ट की गाज आ रही है और इस कोर्ट ऑर्डर से शायद बहुत लोगों का नुकसान हो सकता है और इस नुकसान को किरीट सोमैया जिम्मेदार रहेंगे। मैंने किरीट सोमैया पे 100 करोड़ का दावा किया है। अब इस ऑर्डर को लेके मैं आगे चलूंगा और किरीट सोमैया को 100 करोड़ रुपए देने होंगे। थैंक यू सर। ये इसी से जुड़ा हुआ सवाल है कि क्या आपको लगता है कि जो ईडी की एक तलवार जो लटकी हुई होती है डायरेक्टली इनडायरेक्टली, यहाँ से आपको लगता है कि वो खतरा कम है, डरा है, उसको कैसे कैसे नहीं हो तो सुप्रीम कोर्ट ने ईडी के वकीलों ने सरेंडर किया कि हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है इनको अरेस्ट करने का। तो कोर्ट ने पूछा कि 11 महीने इनको अंदर रखने का कोई कारण नहीं है ना, तो उनको पूछा कि तुमको बेल को अपोज करना है क्या। ईडी ने कहा कि हमको अपोज नहीं करना है। अगर अपोज किया होता तो उन्होंने कहा कि हम लोग डिटेल ऑर्डर दे देते। उन्होंने सरेंडर कर दिया कोर्ट में। तो 11 महीने के बाद में अगर ईडी बोलती है कि हमारा कोई उसके ऊपर कोई कार्रवाई करने की जरूरत नहीं है या हमको कोई बेल ऑब्जेक्शन लेने की जरूरत नहीं है, तो 11 महीने जिस आदमी के जेल में गए उसके 11 महीनों का क्या, इसके बारे में कोर्ट ने भी ये अभी सोचना चाहिए। ऐसे कोई गलत कंप्लेंट करता है और गलत एक्शन होती है तो उसके ऊपर भी एक्शन होनी चाहिए, ये हमारी कोर्ट से मांग है। ईडी के जो अधिकारी पार्लियामेंट में मांगनी की थी, पार्लियामेंट में ईडी के जो अधिकारी आप लोगों को नोटिस भेजते थे उनके खिलाफ कोई एक्शन नहीं आप लोगों को? पहले होने दो केस पूरी खत्म, फिर देखते हैं। पहले 100 करोड़ तो आने दो फीस देने के लिए। पॉलिटिकल बोला दक्षिण मुंबई राज ठाकरे की बोला एकाने विचार दिल्लीमध्ये भेट घेतली मराठी होते माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले, ही बातमी मीही पाहिलेली आहे। मी एवढंच सांगेन या संदर्भात, कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्या अधिकारात कुणालाही भेटू दे, काय फरक पडतो त्यांनी। प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले ऍक्च्युअली कशाला ऑब्जेक्शन आहे, भेटू दे। परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे। त्यांनी 2014 पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली। मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं, मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली। त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे। त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये मेमरिंग माइंड म्हणतात, असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही। आता मी पहिल्यासारखं वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर त्यांची कारवाई त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे। त्यावेळी ते कशाने भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, त्याला काहीतरी जागा लढवायची असं म्हणतात, एक म्हणतात की ते एकच देतात, असे दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे। त्यामुळे मुळात असं की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण 2 पक्षाला फोडून आलो, तोडून आलो, अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा, तिकडे स्वागत होईल तोडफोड करायला। आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे, कुणाचं भारतीय जनता पार्टीचं।
मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं. त्यांनी 2019च्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होती ती, तेव्हा ते पवार साहेबांच्या वतीने सभा घेतल्या होत्या त्यांनी. परिणाम काय होत नाही. महाराष्ट्रातील जनता शून्य. महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर साधलं गेलं, पाठी सुरा उपसला, त्याच्याबद्दलची प्रचंड चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. ते संधीची वाट पाहते. आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचा एक आदर, कोविडमध्ये केलेलं काम, या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. आणि म्हणून या काय ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडून काय फरक नाही पडणार ते, त्याने काही फरक पडत नाही. उलट लोक अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला. कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारणातला भारतीय जनता पार्टीनं, त्यांना आता कुठलाही धर्म साधं राहिलंच नाही. आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात, तो धर्मच कुठला राहिला नाही. त्यांचा धर्म एकच आहे, सत्ता मिळवणं, कुणाशी हात मिळवणी करणं. काल त्यांना शिव्या घालून त्यांना मांडीवर बसवणं, मांडीला मांडी लागू नये असं म्हणणाऱ्यांना त्यांना दत्तक घेणं, हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरू आहे. त्यांना करू द्या. ज्या पद्धतीने इंडिया आघाडी उभी आहे आणि आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही. एक बात जब आप पूछते हो तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही, लेकिन उनके साथ जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे, क्या जैन लोग वोट करेंगे, ये भी तो सोचो. जिनको पीटा था भूल गई क्या, तो छोड़ो, ये सारी बातें होती रहेगी. हमें उससे कोई मतलब नहीं है. हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान, महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है तो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब कर रहे, डट के खड़े हैं. और उनके साथ में कांग्रेस और एनसीपी साथ में है, तो इंडिया आगे करके आगे जाएंगे, तो कोई दिक्कत प्रक्रिया ज्या आहेत तर तुम्हीच द्याव्यात. मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. जागा वाटपाचं काम माननीय सर्व पक्षाचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे. राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या, या जागा वाटपामध्ये मोठी अडचण नाही. प्रकाश आंबेडकर साहेब उत्तर मुंबईचे प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शिवसेनेने आम्हाला शिकवू नये, ते अगोदर कोणासोबत जाऊन आलेत आम्हाला माहित आहे, असं तुम्हाला त्याची तुम्ही दखल घ्या. आम्हाला दखल घ्यायची गरज पडत नाही. आम्हाला एवढंच कळतं की आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यांनी त्यांना 4 जागा देऊ केल्या होत्या, हे जाहीर आहे. उलट त्यांच्या पीठमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या 7 जागा त्यांच्या पाठी झोपायचे ते विचारात देतो. हे सारं हास्यास्पद आहे. त्यामुळे मी खरं तर त्यांच्या आज सकाळी बोललोय, एक हुशार व्यक्तिमत्व आहे, विद्वान आहे. त्यांची प्रज्ञा राजकीय वर्गात दिसत नाही, ती सामाजिकदृष्ट्या केव्हा दिसते, ती इथे आलीच ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं. त्याला त्यांच्या मार्गाने जाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आता इथं आघाडीने त्याला शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षांनी म्हणून जाहीरपणे सांगितलं की यापुढे चर्चा नाही, 4 जागा देऊ केलं ते घेणं आणि त्याच्यातून पुढे जाणं हे त्यांनी करायला. अरविंद एक सवाल ये है, राज ठाकरे को एनडीए में लाने के पीछे वजह ये थी कि खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं, तो वहां पर मराठी वोट कंसोलिडेट होगा, एक साथ जाएगा, इससे आपकी जो सीट है वो एनडीए को जाने में आसान होगी, ऐसा उनका अपना एक तर्क है. हर एक इंसान अपने अपने तर्क लगा सकता है, उससे मैं क्यों, मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है. पिछली बार भी था, आज भी है. मराठी लोग आज आप जानते नहीं है किनके साथ जा रहे हैं, वो भी सोच लो. जिन्होंने महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात में लेके गए, ऐसे लोगों के जाने के बाद वो IFSC सेंटर हो, टाटा एयरबस हो, मेडिकल डिवाइस पार्क हो,
या मेडिकल ड्रग पार्क हो, बर्ड ड्रग पार्क हो, सारे तो आप गुजरात में लेके गए ना, अभी डायमंड बाजार में लेके गए। तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर गई है, उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो रोजगार भी लेके गए ना। तो रोजगार लेके जाने वाले के साथ मर गया मानुष जाएगा? नहीं जाएगा ना। तो ये जानते हैं तो क्यों करे? अभी ठीक है, तो कुछ कोशिश हो रही है, उस कोशिश सफल नहीं होगी इतने